माझे नाव अर्चना. हो, ही गोष्ट तेव्हाच आहे जेव्हा माझ्या आईला बाळ होणार होतं. आईला दवाखान्यात भरती केलं आणि घरातल्या कामासाठी माझ्या मावशीला बोलवले होते. माझी मावशी तेव्हा 30 वर्षाची असेल. ती दिसायला गोरी आणि थोडी जाड होती. तिने आल्यावर घरातली कामं करायला सुरुवात केली. एक दिवस असाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी तिने घरातली सगळी कामं केली आणि मग रात्री माझ्या शेजारी झोपायला आली. माझे शेजारी माझे पप्पा आणि दुसऱ्या बाजूला मावशी झोपली होती. मी त्या दोघांच्या मध्ये झोपले होते, पण मला नेहमी एका कडेला झोपायला आवडायचं. म्हणून मग मी मावशीला म्हणाले की तुम्ही या इकडे झोपा, मी त्या बाजूला झोपते, नाहीतर मला रात्रभर झोप नाही येणार. तिनं ते मान्य केलं. मावशी थोडी जाड होती, त्यामुळे तिला झोपायला जरा जास्तच जागा लागत होती. बहुतेक त्यामुळेच ती माझ्या पप्पांच्या जवळ पोचली होती. काही वेळ ती झोपली होती आणि त्यानंतर अचानक ती उठली आणि आतमध्ये जाऊन माझ्या आईचा गाऊन घालून आली. तिने आता तिची साडी बदलून गाऊन घातला होता. ती तिच्या जागेवर येऊन झोपली. आता मला झोप लागत होती. तितक्यात मला मावशीचा हळू आवाज आला. ती म्हणत होती की थोडं बाजूला व्हा, तुमचा हात काढा. मी हळूच बघितलं तर माझ्या पप्पांचा हात तिच्या कमरेवर होता आणि तो त्यांनी हळूच बाजूला केला. मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली आणि पुन्हा मला आवाज आला. मावशी म्हणत होती, हे काय आहे भाऊजी, तुम्ही हे काय करताय? आता सारखा सारखा आवाज येत होता आणि त्यामुळे मला झोप लागत नव्हती. मी आता लक्षपूर्वक बघत होते की नक्की काय चाललंय. काही वेळातच पप्पांनी मागून तिच्या अंगावर पाय टाकला आणि त्यात तिला अडकवली. तशी मावशी धडपडू लागली. ती काहीतरी बोलायला म्हणून त्यांच्याकडे वळले. तसे पप्पा जाऊन याचीच वाट बघत होते. मावशीने त्यांच्याकडे तोंड करताच पप्पाने तिला किस केलं. मावशी थोडी बिचकत होती, म्हणून ती तिथून बाजूला व्हायचा प्रयत्न करत होती, पण पप्पांनी तिला आवळून पकडलं होतं. पप्पांनी मावशीचा गाऊन वर केला, तसा तिने त्यांचा हात पकडला. मग पप्पा तिला म्हणाले, प्रिया, तुला तर माहीत आहे, 2-3 महिने झाले तुझ्या बहिणीने मला करू दिलं नाही. आता तूच जरा मदत कर, मला करू देत. तुझा नवरासुद्धा इथे नाही, मग तुलासुद्धा त्याची कमी भासत असेलच की. मावशी स्वतःला बाजूला सारत त्यांना म्हणाली, नाही भाऊजी, हे चुकीचं आहे, तुम्ही काहीतरी बोलताय. पप्पा म्हणाले, काहीतरीच नाही, मी बरोबर बोलतोय, यात काही चुकीचं नाही. आम्ही आपली गरज पूर्ण करतोय, यात काय चुकीचं आहे? आणि रोज रोज कुठे आपण करणार आहोत? हे ऐकून माझी मावशी म्हणाली, नाही, नको, हे चुकीचं आहे, तुम्ही थोडं समजून घ्या. पप्पा म्हणाले, काही चुकीचं नाही, मी बरोबर समजतोय, म्हणूनच तर म्हणतोय. असे म्हणत माझे पप्पा तिच्या अंगावर चढले आणि तिला किस करू लागले. ते तिला किस करू लागले तशी माझी मावशी पहिल्यांदाच भीतीने आणि मग लाजून आपले तोंड इकडे तिकडे करू लागली. मग ती गप्प पडून राहिली आणि पप्पा तिला किस करू लागले. काही वेळातच माझी मावशी गरम झाली आणि तिने अचानक माझ्या पप्पांना किस करायला सुरुवात केली. माझ्या पप्पांनी लगेच तिचा गाऊन पूर्ण वरती केला आणि तिची चड्डी काढली. आता माझी मावशी खालून पूर्ण नांगडी झाली होती. माझ्या पप्पांनी त्यांचा हात तिच्या खाली घातला आणि तिच्या पुच्छेत बोट घालणार तोच तिने त्यांचा हात पकडून बाजूला केला. माझे पप्पा म्हणाले की हात सोड, हात सोड प्रिया, तुझी पुच्छी किती मस्त आणि मोठी आहे. हे ऐकून माझी मावशी हळूच लाजत म्हणाली की तुमचा बाबूरावसुद्धा चांगलाच मोठा आहे की. हे ऐकताच माझ्या पप्पांनी तिला विचारलं की तुला कसं माहीत? यावर माझी मावशी म्हणाली की माझ्या बहिणीने मला खूप दिवसांपूर्वी सांगितलं होतं की यांचं हत्यार खूप मोठं आहे, मी तर झेलू पण शकत नाही आणि त्यात हे खूप उशिरापर्यंत करत राहतात. हे ऐकून माझे पप्पा हसत म्हणाले, हो असं आहे का? बरं प्रिया, तू मागून करून घेतलंयस का कधी? माझी मावशी म्हणाली, म्हणजे? मला काही समजलं नाही. माझे पप्पा तिला म्हणाले की अगं, मागून म्हणजे कधी गांडीत घालून घेतलं आहेस का? ती म्हणाली, हो, आमचे तर वरचेवर मागूनच करतात. माझे पप्पा म्हणाले की मग तर खूप मजा येईल आज, मी सुद्धा मागूनच करणार. ती काहीच बोलली नाही.
तेवढ्यात माझ्या पप्पांनी तिच्या चिमणीत तोंड घातलं आणि ती चाटू लागली. त्यांनी आत तोंड घालताच माझ्या मावशीने आपल्या दोन्ही पायात त्यांना दाबून धरलं. काही वेळ ते तसेच चाटत होते आणि मग त्यानंतर त्यांनी तिच्या पुच्चीत बोटं घालून ते हलवू लागले. माझ्या मावशीच्या तोंडातून आह आह असा आवाज येऊ लागला. तसे ते उठले आणि त्यांनी तिला पालथी केली. ती पालथी होताच त्यांनी तिच्या मोठ्या गांडीवर हात फिरवला आणि मग ते जोरजोरात तिची गांड दाबू लागले. ते तिला म्हणाले की प्रिया, तुझी गांड किती मस्त आणि फुगीर आहे. त्यानंतर ते तिच्या गांडीला चाटू लागले. आता माझी मावशी लाजली, म्हणाली की हे काय करताय तुम्ही? आमचे हे असलं कधीच करत नाहीत. ते तर सरळ मागून घालतात. माझ्या पप्पांनी ते ऐकलं आणि ते तिथून उठले आणि तिच्या तोंडासमोर जाऊन म्हणाली, हे घे, याला चोख थोडं. ते मोठं जाडजूड हातावर बघून तिच्या मनात तर उकळ्याच फुटत होत्या. ती म्हणाली, चांगलंच जाडजूड आहे की तुमचं. माझी बहीण कसा घेत असेल याला तोंडात? माझे पप्पा म्हणाले, सगळ्या जणी घेतात, तू पण घे. ती म्हणाली, नाही, मला हे आवडत नाही. मग माझ्या पप्पांनी तिला विनवणी केली, प्लीज थोडा वेळ घे ना. बरं एक काम कर, तोंडात नाही तर वरच्यावर तरी किस कर त्याला. असे म्हणताच मग ती तयार झाली. तिने त्यांचा जाडजूड बाबर आपल्या हातात धरला आणि ते हळूच त्याला किस करू लागले. काही वेळ ती किस करत करत मग तिने हळूच ते तोंडात घेतलं आणि चोखू लागली. आता तिलाही त्याचा अनुभव आला होता. मग माझ्या पप्पाने हळूच जाऊन बाजूला कपाटातून कोंडोम काढलं आणि त्यांनी ते आपल्या हत्यारावर चढवलं आणि मग तिच्या दोन्ही मांड्या फाकून ते तिच्या पुच्चीवर आपला बाबूराव घासू लागले. माझी मावशी काही बोलत नव्हती, पण माझ्या पप्पांनी मागे पुढं करत एकदम जोरदार धक्का देऊन त्यांचा सोट अचानक आत घातला. तशी तिच्या तोंडातून आई ग असा आवाज आला. त्यांनी तिला विचारलं, एवढं बस का अजून थोडं आत घालू? त्यावर ती म्हणाली की घाला अजून आत, पूर्ण घेणार नाही. असं म्हणत तिने डोळे बंद करून घेतले. त्या खोलीत डिम लाईट चालू होती आणि त्या मंद प्रकाशात मला सगळं दिसत होतं. त्या दोघांना तर याची जाणीव देखील नव्हती की मी तिथेच बाजूला झोपली आहे आणि त्यांचा तो सगळा खेळ बघत आहे. थोड्या वेळाने त्याने पुन्हा विचारलं की अजून आत घालू का? तर ती म्हणाली, हो घाला. मग ती म्हणाली की अजून काय घालू? पूर्ण तर तू घालून घेतला आहेस. हे एकदम माझ्या मावशीला आश्चर्य झाले आणि तिने खाली बघितलं. हातावर पूर्ण आत गेलं होतं आणि तिने लाजून तोंड फिरवलं. तसे त्यांनी जोरजोरात दणके द्यायला सुरुवात केली. पचपच असा आवाज येऊ लागला. त्या दोघांचा कार्यक्रम चांगलाच रंगात आला होता. आता माझ्या मावशीला मजा येऊ लागली होती आणि ती पूर्णपणे तापली होती. ती आहा करत म्हणत होती, अजून करा, अजून करा, अजून जोरात करा. आणि माझे पप्पा पण तिला जोरदार ठोकत होते. ती सुद्धा आता तिची कंबर वर खाली करून अजून आत घेत होती. ती जास्तीत जास्त आत घेण्याचा प्रयत्न करत होती. थोडा वेळ असं केल्यावर मग त्यांनी हत्यार बाहेर काढलं आणि तिला पालथं झोपायला सांगितलं. ती पालथी होताच त्यांनी तिची मोठी गांड हाताने फाकवली आणि थोडीशी थुंकी लावली. ती म्हणाली, हळू घाला, आधीच तुमचा हत्यार खूप मोठा आहे. त्यावर माझे पप्पा तिला म्हणाले, काळजी करू नकोस माझी राणी, हत्यार किती पण मोठा असू देत, तो मागच्या बाजूला त्याची जागा बनवतोच. मग त्यांनी त्यांचा सोट हळूच मागे टेकवला. त्यानंतर हळूहळू आत घातला, मग बाहेर काढला, पुन्हा आत ढकलला. माझ्या मावशीची गांड चांगलीच मोठी होती, त्यामुळे त्यांचा बाबूराव पूर्ण आत जातच नव्हता. त्यानंतर त्यांनी तिच्या गांडीला खालून वर उचलली. आता त्यांनी तिचा अगदी ससा केला होता. मग त्यांनी त्यांचा बाबूराव अगदी नीट सेट केला आणि धक्का दिला. तसा त्यांचा बाबूराव थोडा आत गेला. मावशीच्या मागून त्यांचा सोट आत जाताच तिच्या तोंडातून आई ग असा आवाज निघाला. पुन्हा त्यांनी अजून थोडा जोर लावला आणि अजून एक धक्का देताच पूर्ण सोट आत घुसला. माझे पप्पा तिला मागून जोरदार धक्के देऊ लागले. त्यांनी तिला दोन्ही हातांनी पकडलं होतं आणि मागून तिला जोरात दाबत होते. त्यांनी तिला वाकवली होती.
आणि ते तिच्या केसांना आपल्या हातात धरून मागून चांगलेच दणके देत होते. आता तिला सहन होत नव्हतं. तिने डोळे घट्ट मिटले होते. माझे पप्पा मागून तिचे मोठे बॉल हातात धरण्याचा प्रयत्न करत होते, पण ते धक्क्याने जोरात पुढे मागे होत होते. आता तिलाही तिच्या मोठ्या बॉलकडे बघून त्यांची दया येऊ लागली, पण ती काहीच करू शकत नव्हती. तरी त्यातून ती त्यांना एका हाताने धरून पुढे मागे होण्यापासून थांबवत होती. माझे पप्पा मागून धक्के देत होते आणि तिचे बॉल हातात धरून जोरात पिळत होते. तिच्या तोंडातून आता आवाज येऊ लागला, आई ग, मेले, बस करा. पण माझे पप्पा काही ऐकायला तयार नव्हते. अखेर ती त्यांची मेव्हणी होती, त्यामुळे त्यांना वाटत होतं की हिच्यावर देखील आपलाच हक्क आहे. आहेच की. ती बस करा म्हणून विनवणी करत होती, पण माझे पप्पा तिला म्हणत होते की थांब थोडं अजून, खूप मजा येत आहे. माझी मावशी आता रडकुंडीला आली होती, पण माझे पप्पा आता ऐकायला तयारच होत नव्हते. ते तिला मागून जोरात धक्के देतच होते. मग त्यांनी त्यांच्या हातावर मागून बाहेर काढलं आणि तिला खाली झोपवलं. तिच्या पुच्चीत घातलं. आता ते तिला पुढून करू लागले. त्यांनी हळूहळू त्यांचा स्पीड वाढवला. तसा तिच्या तोंडातून जोरजोरात सुस्कारे निघू लागले. ती देखील चांगलीच रंगात आली होती आणि ती माझ्या पप्पांना दोन्ही हातांनी जोरात तिच्या अंगावर जोरात दाबून घेत होती. बराच वेळ त्यांचा हा खेळ चालू होता आणि ते दोघेसुद्धा आता चांगलेच थकले होते. काही वेळाने माझ्या पप्पांनी तिला ठोकता ठोकता जोरात दाबून धरली आणि तेव्हा कुठे ते दोघे मोकळे झाले. दोघांनी एकमेकांना जोरात दाबून धरलं होतं आणि बराच वेळ ते तसेच पडून राहिले. मला त्यांच्याकडे बघून ते नवरा बायको असल्यासारखंच वाटत होतं. मग काही वेळाने ते दोघे वेगळे झाले. माझ्या मावशीने जवळ असलेला टॉवेल घेतला आणि स्वतःला पुसलं आणि मग पुन्हा गाऊन घातला. माझ्या पप्पांनी देखील बाथरूममध्ये जाऊन कपडे घालून आले आणि मग ते पुन्हा त्यांच्या जागेवर झोपले. माझे पप्पा माझ्या मावशीला जवळ घेत म्हणाले, प्रिया, आज तर खूप मज्जा आली. ती म्हणाली, हो, मलासुद्धा आज खूप मजा आली. मग ते दोघे पुन्हा एकमेकांना चिटकून झोपले. त्यानंतर त्यांनी लाईट बंद केली. काही वेळ शांतता पसरली आणि मग मला झोप लागली.